राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देवाच्या कृपेने, आई बागलामुखीच्या कृपेने 2 दिवसात गाडी फुल झाली, बुकिंग झालं. आत्ता भविष्यात बघू, पण शत्रुस्तंभन किंवा लोकांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारच्या 35 व्यक्ती घेऊन जात आहे. कृपया आत्ता संपर्कासाठी सतत फोन करू नये ही हादरून विनंती. आज स्टोरी अशी सांगायची की आता 1000 भाग होत आल्या जवळजवळ आपलं, की ही मागच सांगायला पाहिजे होतं. माझ्या डोक्यात बसलं नाही किंवा तशा स्वरूपाची घटना घडली नाही म्हणून माझ्या डोकं क्लिक झालं नाही. पण आज ती स्टोरी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि सावध करणं गरजेचं आहे. एखाद्या बहिणीने भावाला किडनी दिली, भावाने बहिणीला किडनी दिली, त्याला आपण म्हणतो त्याग. नवरा बायको प्रपंच पोरं असून एखादी बाई एखाद्या ठोक्यात ठेवती, त्याला म्हणतो आग. पण ह्याच्यापेक्षा पण एक वेगळ्या प्रकारे देवाने भरपूर दिलेला असताना किंवा सुखाचा घास दुखाने खाताना पैशाचा जो मोह असतो त्याला म्हणतो लोभ. हा माणसाला काय आणि कुठपर्यंत घेऊन जातो आणि काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो. फासे पारधी समाज महाराष्ट्रात हा विषय असा आहे, लयगन विषय, आणि ह्याच्यावर लोकांचं लक्ष नाही. आमचा वागता असा आहे की फासे पारधी म्हणलं की लगेच त्याच्या डोक्यात येतं चोर, वाईट, लय बेकार बा, 100-200 रुपयासाठी खून करतात बा, ही लय अशी क्रूर असतात. त्यात तथ्य नाही, अशातला भाग नाही. पण ह्याच समाजाने, ह्या फासे पारधी सगळ्या समाजाने, तुम्ही आम्ही फासे पारधी समाजाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय. त्याच्यामुळं हा सगळ्यात मेन शिक्षण नाही. लक्षात घ्या, लहान लहान पोरं आई वडील सांगतात जा, मी इथं बसतो, तू मागून आण. मग सिटी सिग्नलला बऱ्याचपैकी केस बेस अशी इसकाटलेली, महिना 2 महिने आंघोळ नाही, फाटके कपडे आणि दिनवाणी चेहऱ्याने ती पोरं अशी करतात. त्यांना भविष्य नाही आहे, काही नाही, काय नाही. त्यांना शाळेची गरज आहे, कुणाचं कुणावर द्या नाही द्यायला तर आपापलं पडले, अशी दुनिया आहे. पण शासनाने सुद्धा यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच जणांची तर आधार कार्डच नाहीत, बोला, थम्स नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आता त्या प्रमाण कमी झाले, पण दरोडे थोडे पूर्वीच्या काळात इतके भयानक पडायचे, लय भयानक. 2 ठार 3 ठार, बाया काही सोनं काढून देत नाही ठणकावल्याशिवाय, आणि मग ते हानी त्यात डोक्यांनी ह्यांनी त्यांनी झालं. अशा प्रकारचा विषय हा. आमचा जो भाग आहे म्हणजे साधारण पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, त्यानंतर नाशिकचा थोडासा भाग, सोलापूर जिल्हा, ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी तो समाज आहे. पूर्वीच्या काळी डील हा नावाचा एक प्रकार व्हायचा. आम्ही लहान असल्यापासून आम्हाला डील ऐकाय यायची. काष्टी आणि तांदळी अशी 2 गावं आहेत की मध्ये नदी आहे, गोड नदी. पलीकडे नगर जिल्हा, अलीकडे पुणे जिल्हा. तांदळी पुणे जिल्ह्यात, काष्टी नगर जिल्ह्यात. असं वाळूचं मैदान असायचं त्या नदीला, गोड नदीला. त्या वाळूवर कुठंतरी पाठ रात्रीचं एखादी अँबेसेडर यायची पुण्याहून, मुंबईवरून, आणि मग काही लोकांच्याकडून त्यांच्यावर हल्ला व्हायचा आणि मग त्याचं लुटून दिलं जायचं. ते पोलीस स्टेशनात तक्रार करायचा, त्याचं पुढं काही व्हायचं नाही, हा विषय. अशा प्रकारच्या शेकडो घटना घडल्यात. मी एक केस सांगितली होती, अहिल्यानगर बारामती रोडला कोळगाव, गारगाव अशी जी गावं आहेत, त्या ठिकाणी एक घाट आहे बघा. तो घाट चिखलीचा घाट म्हणतात. त्या ठिकाणी 2-3 पारधी समाजांची म्हणजे लोकांची हत्या होऊन, मर्डर होऊन पडली होती. आणि कारण हे डीलचंच होतं. ज्याची डील न्यायला आला, सोनं दे पैसा घे, पैसा दे तुला सोनं देतो, हे अशा प्रकारच्या डील असतात. आणि लोक अजूनही, आता 2026 चालले तरी लोक अशा डीलला बाळतात. ज्याने सोनं घेऊन आला, ती जरा आरोप म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचं होतं, चाकू होता, त्यांनी पळू हे 2-3 पारधी खुपसून, चाकू खुपसून मारल्यात. ध्यानात ठेवा, ही घडली होती पूर्वी घटना, मी सांगितली स्टोरी. ती अधिकृत नोंद आहे पोलीस स्टेशनला त्याची. हा जो विषय हा काय घडलाय तुम्हाला सांगतो नेमका. आता आज मला वाटतं 8 तारीख आहे आणि 4 तारखेची घटना आहे, म्हणजे आज 3च दिवस झाल्यात. अनिल नलावडे ही जी व्यक्ती आहे,
ही राजकारणाशी संबंधित आहे आणि जिल्हा परिषद सदस्य आहे माणगावची, जिल्हा रायगड. त्या व्यक्तीचा एक व्यवसाय, बांधकाम व्यवसाय. आता ही कशी हाय क्लास लोक झाली, वरच्या लेवलची, म्हणजे त्यांच्याकडे त्यांना कोट म्हणजे किरकोळ असतात. जिल्हा परिषदेचं म्हणजे सोपं आहे काय, आमदाराच्या खालोखालचं पद आहे. आणि बांधकाम व्यवसाय म्हणजे एखादा प्लॉट असेल त्याच्यावर बांधकाम करायचं, ते विकायचं, भाड्याने द्यायचं, अशा स्वरूपाचं व्यवसाय. सगळं पारदर्शक, तसं काय नाही. आणि ही व्यक्ती समाजसेवक आहे, सोशल वर्कर आहे, सगळं सगळं व्यवस्थित आहे, माणूस चांगलाच. पण कोणाच्या नशिबात केव्हा काय लिहून ठेवले ही काय कोणी सांगत नाही, कळू शकत नाही. बांधकाम व्यवसाय म्हणले की मॅनेजर आला, ड्रायव्हर सांभाळावं लागतात, ते काय काय ले डोक्याला हॅड्या खोना म्हणून एक मॅनेजर नेमून देतात. ए बा तू सगळे हँडल कर, तुझा एवढा पगार घे, मला काय 50 वेळा फोन करू नको, हँग होतो माणूस. असं सगळं व्यवस्थित चाललं होतं. राजू मोहिते आणि अक्षय मोहिते हे 2 सख्खे भाऊ आहेत. हे दोघंही ह्या अनिल ललावडे यांच्याकडे कामाला होते. दोघं भाऊ आपले बिल्डिंगचं काम ते सगळं बघून घेणं, सुपरवायझर म्हणून म्हणा किंवा कसं म्हणा, चालू होतं त्यांचं. एक दिवस राजू मोहिते जे आहे त्यांचा दोघा भावातला एक भाऊ हा अनिल नलावडे यांना म्हणाला, साहेब थोडा लपका आहे, लपका बघा डोकं देऊन. हॅलो, बोलू का नाही सांगू का तुम्हाला काय. आता असं म्हणलं कुठल्या मग त्याला तो काय उत्सुकता आहे जाणून घ्यावा. मला लपका असा आहे, सोनं मिळतंय, सोनं. आता सोन्याचं हिस्ट्री तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगतो. 1,50,000 रुपये, 1.5 लाख रुपये तोळा. 1.5 लाख रुपये तुम्हाला कुणी तोळा देत नाही. आमका टॅक्सन तमका टॅक्सन ते हे करणं वळण दुनियादारीन 25-30 हजार वर वाढतात. 1,70,000 रुपये मोजायचे तवा ते तोळा मिळतो आपल्याला. बरं 1,70,000 तोळा म्हणजे 10 ग्रॅम, 100 ग्रॅम म्हणजे 10 तोळं, किती पैसे झाले? 17 लाख रुपये. 1 किलो सोनं किती झालं? 1,70,00,000, 1.5 कोटी रुपयाचं सोनं किलो. आजचा रेट 1.5 कोटी रुपयाला 1 किलो. मग हा जो राजू मोहिते आपल्या मालकाला म्हणाला 1.5 कोटी रुपये किलोचा रेट आहे, आपल्याला ते 25 लाख रुपये किलोने मिळते. आता किती मिळते? 4च किलो आहे, बिस्किटाच्या स्वरूपात आहे. हा ओरिजिनल. तुम्ही ना आम्ही डोकं लावायचं नाही, सराब घेऊन यायचा कुठल्याही चांगल्या दर्जाचा, 1 नाही 2 आणा, दोघांना चेक करायला लावा. आता सोनाराला सरापाला त्याचं तर आयुष्य गेलं असतं, त्याला सोनं लगेच कळतं, सोनं काय बिगर सोनं काय, किती कॅरेट आहे काय, लगेच त्यांचं आयुष्य गेलं असतं. चेक करून घ्यावं. आता हे नलावडे सगळं कसं व्यवस्थित चाललंय ना, लोभ आहे ना, पाहिजे करू का नको, घेऊ का नको. ह्याला एवढे प्लॉट बांधून एवढे पैसे, समजा 1 कोटी रुपये कमायला किती टाइम लागणार आपल्याला? इथं एका दिवसात मिळतात ना. खापायचं कसं बघू आपण. अशा हिशोबाने ह्यांनी तर मान्यता त्याला दिली. इकडे सांगू नको कोणाला, तरी चूप मेरी चूप. 2 किलो आपण घेऊ, 50 लाख रुपये रोख देतो आणि 2 किलो सोनं येतो, आणि ते 2 किलो विकलं की 3 कोटी रुपये येणार. 50 लाख गेलं 2.5 कोटी निव्वळ नफा एका दिवसात. ह्याला म्हणतात लोभ. आता पुढे मॅटरचा काय झालं सांगतो. म्हणले आपल्याला सोनं चेक करायला आहे का नाही बघायला, फक्त खात्री करायला जायचे. लगेच आता ही लोक मोठी लोक असतात, यांच्याकडे काय आल्टो घेतात का? वॅगनारचं चुकून वॅगनारकडे बघत सुद्धा नाही, त्यांना ठेवा. त्याच्याकडे हायफाय गाड्या असतात. बसा रे माग, काचावर घ्या, एसी चालू करा, जाऊन द्या गाडी. लगेच म्हणजे कुठं जायचे? म्हणजे पुण्याला जायचे सॅम्पल बघायला. कोणाकडे जायचे? राजू पवार नावाच्या व्यक्तीकडे जायचे. नंबर आहे माझ्याकडे, सांगतोय कोण? राजू मोहिते. चला गेली. राजू पवार आला, बॅग घेऊन आला. त्या बॅगमध्ये बघितलं भरपूर सोनं होतं, त्याची बिस्किटं होती. हा त्याने बघितलं, एक बिस्किट दिलं, यांच्याजवळ दिलं. ते बिस्किट 2-3 तोळ्याचं असेल, 30 ग्रॅमचं असेल, म्हणजे 4.5 लाखाचं तर नुसतं तेवढंच असेल भाऊ. त्यांच्याकडे दिलं. राहू द्या म्हणला, द्या माघारी नका देऊ, राहू द्या म्हणला, काय अडचण नाही, कुठेही न्यान चेक करा. म्हणले कळायचं कसं सोनं आहे का नाही? अहो घेऊन जा, त्याला काय.
बर्फ रे पण घ्या, चोरीचं आहे बरं का, असं आहे बरं का, आम्ही वितळून हे केलं बरं का. ती त्या राजू पवारने पाठवलं. तिथून निघाले की लगेच सराफाकडे गेली का ओळखीच्या. हे बघ रे, चेक कर रे म्हणला, ओरिजिनल 24 कॅरेट आहे म्हणला. ओके, आले घरी. ती 2-3 तोळ्याची बिस्किट त्यांच्याकडेच बरं का. मग होऊन यांनी फोन केला त्या राजू पवारला. अरे म्हणला, सोनं तर तुझ्याकडे ओरिजिनल आहे, फक्त 25 लाख रुपये किलो आहे बा. हां, नाही बरोबर आहे, बरोबर आहे, मला थोडा टाईम दे, मी पैसे गोळा करून तुला फोन करतो. आणि तिथं बिस्किट माझ्याकडे 1-1.5 लाखाचं आहे, त्याचं काय सारं 3-4 लाखाचं बिस्किट आहे ते 3 तोळ्यात, त्याचं काय करायचं. राहू द्यावं म्हणला, ते किरकोळ आहे माझ्या दृष्टीने, तुम्हालाच राहून द्या. ते 4-5 लाखाचं बिस्किट माणूस फुकट देतोय म्हणल्यावर बघा मेंटॅलिटी माणसाची कशी असती. सापड्यात गुंतू नका बा आयुष्यात, आयुष्य लय अनमोल आहे, ध्यानात ठेवा. हां मग ठीक आहे, ठीक आहे, राहून दे. शेणी इकडून तिकडून 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 त्या नालावडीने पैसा गोळा केला बा. पैसा किती गोळा केलाय तुम्हाला सांगतो. टोटल 46 लाख रुपये कॅश आहे. बरं, अशी माणसं काय आपल्यासारखं असं काय दोरं घालून हिंडत आहेत का. मोठी माणसं, मोठ्याचं सगळंच मोठं, दोरी फिरा नाही घालीत. हां, ही समजा देवाचं आहे, पण हां त्यांचं असा कंडा असतो, काय काहींचं लय किलो 2-2 किलो असतं. असू द्या, तो कंडा, इकडे 4 8 अंगठ्या, स्टाईल असते ती. गाडी हाय फाय, दराच्या उघड्या सुद्धा ड्रायव्हर असतो, ती तुम्हाला कळायचं नाही आत. ते हेच वेगळं, कारण लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरीत असते. बसारे गाडीत 2 गाड्या काढल्या एका मागं एक. आतमध्ये राजू मोहिते, त्याच्यानंतर राजू पवारकडे सोने देण्यात ठेवा, तो काय त्यांच्या गाडीत नव्हता. अनिल नलावडे, अजून एक ड्रायव्हर आणि अजून एक त्याशी 4 जण ह्या गाडीत 2, ह्या गाडीत 2 निघाले बा. ते 46 लाख रुपये कॅश गाडीत होती, दोन्ही गाड्यात मिळून विभागून. हातापायावर सोनं होतं सगळं. त्यांनी आता रायगडमधून त्या माणगावपासून निघायचं म्हणल्यावर कोकणाचा भाग येतो, आपल्या माथ्या गेला ना चव्हाट्यात, गाठाच्या वर. सोपं नाही, ते खाली होते लावणात खाली. मग मजल करत ते वर चढले बा. वरांदातून ह्याच्यात सासवड मसी आली. सासवड आपलं स्वपन काकांची समाधी येते. सासवडमध्ये आल्यावर त्यांना कुठे फोन आला बा. कोणाचा येतोय फोन माहिती आहे का, त्याच्याकडे सोन येतो, राजू पवार कॉन्टॅक्टमध्ये होता. राजू पवारचा फोन आला. साहेब म्हणला कुठे. हा आलो रे वर, सासवडमध्ये आलो आहे आता, म्हणजे पुणे जिल्ह्यात. पुण्यापाशी आला का तुम्ही. हा म्हणले सासवड पुण्यापाशीच आले. म्हणले एक काम करा ना, पुण्यात नका येऊ, पुण्यापासून सुप्याघाटात या. सुपाघाट म्हणजे शिरूर सातारा हायवेवर सुपाघाट आहे. आपलं अष्टविनायकाला गणपती आहे का मोरगावचा, तिथून एक 10-11 किलोमीटर अलीकडे सुपा म्हणून गाव आहे. सुपे पारागाणा ऐतिहासिक गाव आहे. सुप्याच्या अलीकडे 1-1.5 किलोमीटर गाठ आहे. हां, सुप्यात या. बरं आलो. मग सासवडवरून गाडी तुम्हाला माहिती आहे जेजुरी मार्गे मोरगावला आली. मोरगाववरून सरळ निघाली, आली सुप्यात. सुप्यात येऊस्तवरच साहेब आम्हाला थोडं असुरक्षित वाटतंय, तुम्ही सुप्यात नाही, तुम्ही थोडं पुढे येता का. अरे म्हणले पुढं कुठे यायचं आता. म्हणले तुम्ही नगरला या आणि रायतळ्याला या. बरं ठीक आहे. रायतळ्याला म्हणले डायरेक्ट शिरूर गाठलं त्यांनी, तसंच रोडनी शिरूरवरून राईट मारला की सपा यमाडीशी लागते. ते यमाडीशीच्या तिथपर्यंत आली. रायतळ्या जवळपास कुठंतरी. परत फोन, रायतळ्याला पण नको, डायरेक्ट नगरलाच या तुम्ही. नगरला डन, आता काय तुम्हाला म्हणत नाही कुठं यायचं. परत नगरला बोलू. नगरच्या अलीकडंच एक बुरुडगाव म्हणून परिसर आहे, आणि असा एक्सप्रेस हायवे गेलेला आहे. वरनं पूल आहे, पुलाच्या खाली असेच ते पूल बिल असा वरून गेला ना एक्सप्रेस हायवे एखादा, खाली वळायला साईट रोड सगळं व्यवस्थित रांगून लय भारी करतात बघा. ती निर्मनुष्य असती जागा. या साईडला ऊसाचं शेत होतं, त्या साईडला तिथं म्हणजे त्या पुलाच्या बरोबर खाली या बुरुडगावच्या परिसरात तिथं या. लोकेशन पाठवलं की ते तिथं गेले. एका मागे 1-2 गाड्या उभ्या राहिल्या. आता तुम्ही राजकारणाशी संबंधित आहे, तुमच्या ओळखी पाळखी आहेत. रायगड म्हणल्यावर तुम्ही एक फोन केला तरी मला वाटतं रायगडचे नेते असतात मोठे कोण, ते उचलत असते.
साधं टेक्निक पाहिजे की तुम्ही आता तुमच्या घरापासून लांब इथं ओळखणार तुम्हाला कुणी नाही, काय नाही, नाही का. सिक्युरिटी काय तुमच्याकडं, सुरक्षितता काय, ही माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. घरी लेकरं बाळ आहेत, बायको आहे, प्रपंच आहे, जिल्हा परिषद सदस्य म्हणल्यावर समाज आहे, त्यांनी मतदान केलंय. हा, लय हे चुकायत हे या व्यक्तीच्या लक्षात घ्या. थांबला की साधी गोष्ट करायची होती. जी कॅश आहे ती मोजून द्यायची आणि त्यांच्याकडचं 2 किलो सोनं आहे ते वजन करून घ्यायचं. वजन कसं करणार ना, कारण काटाबिटा असतो बारका इलेक्ट्रिक तसलं. तिथं ती व्यक्ती एक उभी राहिलेली दिसली बॅग घेऊन. कोण? पुण्यात भेटलेली, तिच्याकडे सोनं होतं. ती ह्यांना वाटलं एकदम सोपं, गाडीत गाडीत बाहेर कशाला, की काय एखाद्याने बघितलं बिस्किट काय होईल. ते राऊंडला पोलीस गाडी बिडी आली तर काय होईल, मोकार तिसरा हिस्सा द्यावा लागत. जाऊन द्या मरू द्या. हे गाडीत घेतला मधल्या सीटवर. ह्यांना वाटलं आम्ही दोघं चौघ येत. हे काय, तो गाडीत बसला. राजू पवार बॅग होती ती सोन्याच्या शिक्क्याची बरोबर. यांनी आपली कॅश बाहेर काढली. त्यांनी आपल्या खिशात हात घातला आणि जोरात शिट्टी मारली. ती शिट्टी वाजवली जोरात. काय जशी शिट्टी वाजवली, उसात बसलेले 8 ते 10 लोक. हातात काय आहे माहिती आहे का, नशीब ती सूर्यबिर्या नव्हत्या, गज लाकडी दांडकी ह्याच्या सकट ते निघाले. काही नाही, तोंड बांधलेली, काय अत्यंत एकदम जेब घेतल्यावानी बाहेर आले. की यांना काय काळायच्या इकडे तिकडे बघूच तवर तर ती गाडी आणि ही गाडी. आता 4-5 जण म्हणलं ठणाठण पहिल्यांदा काचा हे केल्या. इकीचा दरवाजा लगेच उघडला, काचा फोडायची गरज नाही पडली. त्या राजू पवारची बॅग घेऊन आलता, त्याला दिलं सोडून. तिथं तर पैशाची बॅग होती, त्यांच्या हातापायाने सोनं होतं ह्या आपल्याकडच्या गेलेल्या लोकांच्या. अशी ठणकायला सुरुवात केली. नुसता मोका मार, तुम्हाला सांग, दनादन सुधारणा चान्सच नाही दिला यांना. काय इतके डोके फुटली, पार पायावर जखमान येन. त्यांच्या हातातल्या अंगठ्या काढून घेतल्या सगळ्या. ती कॅश सगळी घेऊन लंपास दुसरी गाडीने ते निघून गेले. ह्यांच्या दोन्ही गाड्या तिथंच. इतकी बेदम मारहाण होती, डोक्यात इतके फटके होते की बेशुद्ध होऊन पडले अक्षरशः. आता रोड आहे, येणारा त्यांना कोणतरी बघितलं असं की लगेच लोकांनी फोन बिन, पोलीस स्टेशन आमकं तमकं. अहिल्यानगर पोलीस तर हजर बा. आता पोलिसांचं कसं असं, पोलीस बऱ्याच गोष्टी त्यांना कळतात कारण ते क्षेत्र आहे त्यांचं, पण ते सांगत नाहीत. कारण आतल्यात मनात असं चालू विषय. कशाचा विषय? गाड्यांचं पासिंग बघितलं, अरे नगरच्या गाड्या नाहीत, MS-16 पासिंग आहे नगरचं, ते पासिंग रायगडचं दिसतंय. कोण व्यक्ती आहे काय, त्याच्यावरती चेक करतात कोण आहे काय. ह्याच्यावर ही शुद्ध आली. मग पोलिसांनी अत्यंत चांगलं काम केलंय, कौतुकास्पद काम केलंय. गाड्या जमा करून घेतल्या, सगळ्यांना आधी ॲम्ब्युलन्स बोलून हॉस्पिटलला नेलं. ते गरजेचं होतं, नाही तर मेलं असतं एखादं. नशीब ज्यांनी लुटलं त्यांनी खलास नाही केलं. लय अवघड ही खलास झालीत लोक, काय काय असे नेलं केलं. मग आले शुद्धीवर. काय ते डील होती आणि ते सोनं देतो म्हणले आणि पैसे ते घेऊन आलतो ना, असं झालं. ते पोलिसांना कळतं, ते हे असतं रेकॉर्ड असतं पहिल्याचं की ह्या डीलचे प्रकार ह्या नगर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात बऱ्याच वेळा असे झालेले आहेत. आता कुणी केलं काय केलं ह्याच्याबद्दल आता 4 तारखेला तर गुन्हा नोंदवलेला आहे. काय तपास चालू आहे, अजून काय कोणाला उचललेलं नाही, काय नाही, किंवा रक्कम जप्त केलेलं नाही. पण फक्त पैशाच्या मोहापायी हे गुंतले. आणि यांचं मी तर म्हणतो खरंच यांना ही जी जिल्हा परिषद सदस्य अनिल नलावडे किंवा बाकीची आहेत, काहीतरी पांडुरंगाचा आशीर्वाद यांच्या पाठीमागं असन, चांगलं काम यांच्या हातून झालं असन. नशीब महाराज हे सुटले, नाही तर नरडी सुद्धा कापून टाकी त्यात पैशासाठी. एवढी मोठी रक्कम आहे, लक्षात घ्या. आज काळ असा चाललाय की 500 रुपयासाठी खून होत्यात, 500 रुपयासाठी. आणि एवढ्या मोठ्या रकमेसाठी पुरावा नष्ट करण्यासाठी बरं झालं ह्यांना मारून नाही टाकलं, अशी परिस्थिती. ह्याच्यातून फक्त हे मला तुम्हाला पाठीमागं सांगायला पाहिजे होतं की कुठल्याही प्रकारचं अशी लोभाचा विषय आला, आता ते सापडत्यान नाही सापडत्यान किंवा काय होईल ते होईल, कायद्याचा वाग आहे ते जाऊन द्या, मरू द्या. पण हे वाचले हे लय महत्वाचं. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला बी कोणी दिलं, हा असं आहे पावशेरची, तुम्ही समजा तुम्ही ना, आम्ही गरीब आहे बरं का, हा गरीब आहे, पण आपण 1,00,000-2 लाख गोळा करू शकतो ना, करू शकतो. कर्ज बिर्ज पाहुणं राहू 1,00,000-2 लाख तर करू शकतो. मग तुम्हाला जर कोणी म्हणले की बाबा तोळा आहे, 1.5 तोळा आहे, 2 तोळे आहेत आणि 3 लाखाची वस्तू आहे, 50,000 देतो, लाखात देतो, अजिबात जाऊ नका, ध्यानात ठेवा. विषय तुमच्या जीवावर ह्याला डील म्हणतात.
अनेक ह्याच्यात म्हणजे अनेक जण ह्याच्यामध्ये त्या गारगाव कोळगाव ह्या परिसरात तर अक्षरशः तिथल्या जेवढे लोक आहेत तिथं त्यांना सगळ्यांना माहिती की कोणतरी गाडी ती एखाद्या माणसाला असं रस्ता इतका मारलेला असतो आणि ते म्हणतो हा मारलं माझं पैसे नेलं असं केलं कायला मारा आलता का सोनं गेलं लय लय म्हणजे इतक्या घटना झाल्यात ना किरकोळ आहे आम्हा लोकांना म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती इथं या 4-5 तालुक्यात. पण जी बाहेर असतात म्हणजे असं टार्गेट होऊ शकतं लक्षात घ्या. कोकणातली व्यक्ती असतात ह्यात कोकणातली मुंबईतल्या व्यक्ती असतात पुण्याच्या व्यक्ती असतात बरेचसे ह्याच्यात 40-50% तर सराफ म्हणजे सोन्या चांदीचं दुकान बिकान ती लोक लय असतात कारण त्याला घेतलेलं सोनं इझी म्हणजे ब्लॅक निघायचं आणि ते व्हाईट करता येतं असं का असं असतं. त्याच्यामुळं ती लोक जास्त आहेत लय ठणकावल्यात धरून. त्याच्यामुळं असल्या प्रलोभन आमिषाला बळी पडू नका ध्यानात ठेवा. तुमचा जीव ह्या जगात जगणं सगळ्यात आणि अशा प्रकारची डील करणं हे करणं हे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. त्यांचा तर आहेच गुन्हा त्यांचे आता दरोडा बिरोडाची कलम पडतात पण नशीब हे जगले ही लय मोठी गोष्ट आहे त्याच्यात. त्याच्यामुळं हे तुम्हाला मला सांगायचं होतं. रामकृष्ण हरी माऊली.